Now we now we continue discussing third application of uniform circular motion, that is 1.3.3 on textbook page number 5, that is vehicle on a banked road. We previously discussed vehicle on a horizontal curved road in first application. In third application, we now discussing banked road. What is meant by banked road? We know about the horizontal curved road. Horizontal curved road कसा असू शकतो? बोथ एज, दोन्ही कडा रस्त्याच्या समपातळीत असतात. फॉर एक्झाम्पल, इन तला, बळीचा नाका या ठिकाणचा जो रस्ता आहे तो हॉरिझॉन्टल कर्वड रोड आहे, सर्क्युलर रोड आहे. आणि बँक रोडचा एक्झाम्पल, बस स्टँड पासून आपण इंदापूर रस्त्याला उतरताना गावीदेवीकडे जो वळण आहे तो रस्ता, निम्मा रस्ता जो, अर्धा रस्ता जो आहे तो रस्ता म्हणजेच बँक्ड रोड आहे, बँक्ड कर्वड रोड आहे. जसं आपण हॉरिझॉन्टल कर्व रोडचं एक्सप्रेशन मिनिमम व्हेलॉसिटी अंडर रूट म्यू एस आर जी असं काढलं होतं, तसंच आपल्याला बँक रोडचं दोन एक्सप्रेशन काढायचे. कोणते? एक एक्सप्रेशन काढायचं आहे अँगल ऑफ बँकिंग आणि दुसरा एक्सप्रेशन व्हेलॉसिटी. तत्पूर्वी तो रस्ता कसा असतो? या बँक रोडला दुसरं नाव आहे सुपर एलिव्हेशन. सुपर एलिव्हेशन या नावाने हे ओळखलं जातं. हा नाव बऱ्याचदा आपल्याला माहित नसतो आणि या नावाने क्वेश्चन विचारलं जातं, तर हेही नाव लक्षात ठेवा. तर डेफिनेशन काय असू शकते बँक्ड रोडची? इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बँक्ड रोड कसा असतो. म्हणजे इनर सरफेस ऍज इट इज इक्वल असतो हॉरिझॉन्टल रस्त्याचा. जो आउटर एज आहे रस्त्याचा त्याची हाईट इन्क्रीज केली असते, वाढवलेली असते, राईज केली असते. म्हणजेच दुसऱ्या बाजूच्या रस्त्या सेक्शन करून दाखवलाय तो त्रिकोण, तशा टाईपचा. तर मग डेफिनेशन काय असू शकते? when the outer edge of the road is raised with respect to the inner edge, then this road is called a banked road. बघा, डायग्रामही पहा आणि डेफिनेशनही पहा प्रत्यक्ष. काय फरक आहे? काय म्हणते इथे? हे जो रस्ता आहे, हॉरिझॉन्टल जो रस्ता आहे, हा रस्ता हे इनर सरफेस ऍज इट इज आहे आणि जो आउटर सरफेस आहे हॉरिझॉन्टल रस्त्याचं, इथे त्याची हाईट वाढवलेली आहे, अशी हाईट वाढवली आणि असं केलेलं आहे. म्हणजे इथे भर टाकलेली आहे अशी. हा पूर्वीचा रस्ता आणि हा नंतरचा रस्ता. हा नंतरचा रस्ता बँक्ड रोड आहे आणि तो गोलाकार आहे म्हणून त्याला कर्वड रोड म्हणायचं, बँक्ड कर्वड रोड असं म्हणायचं. आणि हा रस्ता जो गोलाकार आहे ह्याला हॉरिझॉन्टल कर्वड रोड म्हणायचं. तर या दोघांमध्ये फरक काय? तर या रस्त्याचा जर सेक्शन घेतला बँक्ड रोडचा तर आपल्याला हा त्रिकोण मिळतो, अशा टाईपचा हा त्रिकोण मिळतो. म्हणजे हा खालचा जो भाग आहे तो हॉरिझॉन्टलचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो, हा वरचा भाग बँक्ड रोडचा आहे. या दोघांच्या मध्ये जो हा अँगल तयार झालेला आहे तो थीटा, हा अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँक्ड आहे. मग आता आपण डेफिनेशन आता वरची काय बघितली? बँक्ड रोड बघितली. वेन द आउटर एज, हा बाहेरचा एज कडा, ऑफ द रोड इज राइज्ड, उंच केलं, विथ रिस्पेक्ट कुणाच्या? इनर रस्त्याच्या बरोबरीनं तो उंचावला.
तर काय होईल, देन धिस रोड इज कॉल्ड बँक्ड रोड असं म्हणायचं आहे. मग आता या ठिकाणी जो थीटा मिळालेला आहे आपल्याला, थीटाला काय म्हणायचं आहे, अँगल ऑफ बँकिंग. मग त्याची डेफिनेशन कशी करायची हो, हा अँगल ऑफ बँकिंग कुठे तयार होतो, इन बिटवीन हॉरिझॉन्टल रोड अँड बँक्ड रोड. म्हणून डेफिनेशन मध्ये काय म्हणलेलं आहे, हेही एक मार्का विचारली जाते डेफिनेशन, अँगल बिटवीन बँक्ड रोड अँड हॉरिझॉन्टल रोड किंवा हॉरिझॉन्टल लेवल इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग अँड विच इज डिनोटेड एज थीटा. अशा टाईपचं हे दोन डेफिनेशन आहे. डेफिनेशन विचारू शकता एक एक मार्काला. पहिली डेफिनेशन, डिफाईन बँक्ड रोड, या 2-3 वळी लिहिलात की 1 मार्क. दुसरी डेफिनेशन, डिफाईन अँगल ऑफ बँकिंग, ह्या 2 वळी लिहिलात की 1 मार्क. आणखीन एक क्वेश्चन असतो, व्हॉट आर द बँक्ड रोड. व्हॉट आर द बँक्ड रोड म्हटल्यानंतर डेफिनेशन विथ डायग्राम असंही लिहिलं तर चालतंय किंवा डायग्राम विथ एक्सप्लेनेशन असंही लिहिलं तर चालतंय. त्याच पद्धतीनं चौथा क्वेश्चन असा असू शकतो, व्हॉट आर द अँगल ऑफ बँकिंग, म्हणजे डायग्राम काढून एक्सप्लेनेशन करून डेफिनेशन लिहिलं तरी चालतं किंवा डेफिनेशन डायग्राम एक्सप्लेनेशन. तर इथे 4 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, डिफाईन, 2 डेफिनेशन किंवा व्हॉट आर किंवा एक्सप्लेन. तर हे तुम्ही होमवर्क करायचं आहे, कराल ना? ओके. मग आता आपल्याला हे समजल्यानंतर त्याच्या पुढचा भाग घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे, एक्सप्रेशन ऑफ व्हीएस अँड थीटा. काय म्हणलंय, व्हॉट इज व्हीएस. व्हीएस म्हणजे सेफ व्हेलॉसिटी, म्हणजे आपण जी व्हेलॉसिटी आहे त्याच व्हेलॉसिटीने सेफली कसं जाऊ. आणि थीटा, थीटा म्हणजे काय, अँगल ऑफ बँकिंग. हे दोन एक्सप्रेशन काढायचे. म्हणजे इथे 2 क्वेश्चन 3-3 मार्काचे राहू शकतात, मोठे 3 मार्काचे विचारू शकतात. एक तर व्हेलॉसिटी विचारू शकतो, एक तर अँगल ऑफ बँकिंग म्हणून या नावाने विचारू शकतं. तर दोन्ही एकाच आर्टिकल मध्ये. तर पाहूया हा आर्टिकल. वी प्रिव्हियसली डिस्कस इन above article the triangle PQR. What is this triangle PQR? PQR हे ट्रायंगल काय असेल, बँक रोडचं सेक्शन आहे. आणि हे थीटा इज काय असेल, बँकिंग अँगल असेल. तर मग वरती इथे जो चौकोन दिसतोय तो काय असेल, आणि इथे टायर दिसत आहेत, म्हणजे हे वाहनाचा पाठीमागचा भाग दिसतोय. आणि CG जो दिसतोय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, हा पॉइंट दिसतोय. तर हे डायग्राम समजून घ्या तुम्ही. तर इन केस हिअर टेक अ व्हेकल ऑफ मास M, स्मॉल m, and kept on the horizontal road. या horizontal road वर आहे. Then its weight mg directed towards the center of the earth. हा weight mg directed towards the कुठे, अर्थच्या सेंटरकडे असतो. वेट हा नेहमी अर्थच्या सेंटरकडेच असतो. हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट काय बरं, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन नेहमी अपवर्ड डायरेक्शन असते, पण इथे इन्क्लाइन पोझिशन मध्ये दिसते, इथे झुकलेल्या कंडिशन मध्ये दिसते. ते ऍक्च्युअली झुकलेली नाही आहे, ती रस्त्याला परपेंडिक्युलरच आहे. रस्त्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे अर्थला परपेंडिक्युलर आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही.
अर्थच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे. इन दिस केस आपल्याला या नॉर्मलचे दोन कंपोनंट काढायचे. इमॅजिन द लाईन जॉईन ॲज लाईक वी गेट अ रेक्टँग्युलर. मग ह्या रेक्टँग्युलर मधला एक कुठला तरी ट्रायंगल घ्या. आता इथे दिलेला आहे डायग्राम मध्ये ट्रायंगल सी टी ए बी आणि इथं जो अँगल दिलेला आहे तो थीटा आहे. अँड दिस थीटा अँड दिस थीटा आर इक्वल. म्हणजेच हा बँकड अँगल आहे तो इक्वल असतो. आणि त्याचं पण आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. तर मग आता पाहूया काय काय इथे दिलेलं आहे एक्सप्लेनेशन. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास m इज मुव्हिंग विथ स्पीड vs. vs म्हणजे काय आहे? हे vs सेफ व्हेलॉसिटी इथे दिलेलं आहे, सेफ व्हेलॉसिटी. देन लेट r इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड. आता इथे रेडियस दाखवलंय का? नाही आहे. हा गोलाकार रस्ता आहे असा असा याचा रेडियस कुठेतरी आतमध्ये शेत जमिनीमध्ये असतो, सेंटर असतो, तो रेडियस r इथे दाखवलेला नाहीये, पण तुम्ही लक्षात घ्या. r इज द काय असेल? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड. अँड थीटा इज द, हा थीटा किंवा हा थीटा हे दोन्ही थीटा सारखेच आहे. ते काय असतील? अँगल ऑफ बँकड. व्हॉट इज CG? वी नो अबाउट CG. 2-3 आर्टिकल मध्ये बघतोय आपण. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. व्हॉट इज W? mg वेट इथे दाखवलेला आहे डायग्राम मध्ये. PQ हा बँकड रोड आहे. PR हे हॉरिझॉन्टल रोड आहे आणि हे हाईट एच आहे. कधी कधी हाईट पण काढायला सांगतो तुम्हाला, ते पण काढता आलं पाहिजे. साइन थीटा म्हणून त्याच्यामध्ये हाईटची किंमत काढता येते. अँड हिअर n आणि हा नॉर्मल. डायग्राम मध्ये दिलेल्या ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. तर आता मला डायग्राम थोडीशी वर करून खालचा एक्सप्रेशन घ्यायचा आहे. आता खालचा एक्सप्रेशन कशातून घ्यायचा आहे? तर टेक अ ट्रायंगल. कुठला ट्रायंगल घ्यायचा आहे? डायग्राम मध्ये बघा, सी कुठे आहे बघा तुम्ही, ए कुठे आहे आणि बी कुठे आहे. म्हणजे टेक अ ट्रायंगल CAB. CAB मध्ये दोन किमती काढायच्या आहेत आपल्याला, साइन थीटा आणि कॉस थीटा. म्हणजे ही डायग्राम तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवा आणि पुढे दोन किमती काढायची आपल्याला. आता डायग्राम इथे दिसणार नाहीये, तरी पण मी दाखवेन. टेक ट्रायंगल CAB. पहिले इकडे बघा, साइन थीटा. ट्रायंगल मध्ये बघा AB कुठे दिसतंय? लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे AB. समोरील बाजू, अँगलच्या समोरील बाजू भागिले कर्ण. कर्ण कोण असेल इथे? CA. म्हणून इथे काय लिहिले खाली एक्सप्रेशन मध्ये? काय लिहिले? AB डिवाइड बाय CA. आणि नंतर कॉस थीटा मध्ये काय केले? लगतची बाजू CB डिवाइड बाय AC किंवा CA. इथे चुकून काय झाले? CN झाले, CA पाहिजे. आणि पुढच्या एक्सप्रेशन मध्ये CA ची किंमत काय? इथे CA ची किंमत n आहे, नॉर्मल जो परपेंडिक्युलर टू द अर्थ आहे, जमिनीला परपेंडिक्युलर असला तो इथे डिवाइड आहे दोघांनाही. साइन थीटा इज इक्वल टू AB बाय n, कॉस थीटा इज इक्वल टू CB बाय n. असे दोन इक्वेशन आपण तयार करतोय. मग आता AB इज इक्वल टू काय तयार होईल इकडे? n साइन थीटा. काय तयार होईल? n साइन थीटा. एक मिनिट.
AB इज इक्वल टू एन साइन थिटा आणि हे CB इज इक्वल टू काय होईल एन कॉस थिटा. असे दोन आपल्याला इक्वेशन मिळत आहेत. त्याच्या पुढे काय करायचं आहे तर हे दोन कंपोनंट कसे आहेत इट इज इक्वल टू द सेंट्रिपिटल फोर्स ला. AB हे इक्वल टू द सेंट्रिपिटल फोर्स ला आहे आणि CB एन कॉस थिटा हे बॅलन्स टू द वेट आहे. बघा इथे डायग्राम मध्ये बघा एन साइन थिटा हे डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आहे म्हणजे सेंट्रिपिटलला तो इक्वल येतो आणि कॉस थिटा हा वेटला बॅलन्स होतो. आता दुसऱ्या पेजवर चला. म्हणून आपल्याला दोन इक्वेशन असे मिळालेले आहेत. पहिल्याच पेजवर इथे थोडस फोटो कमी निघालेले म्हणून एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर. आता बाकीचा भाग दिसत नाही डिवाइड बाय आर आहे. हे इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 1 नंबर 1 इथे आहे आणि नंबर 2 काय आहे बघा. नंबर 2 इक्वेशन मध्ये एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी हा आहे. या दोन्ही इक्वेशनला एकमेकांना डिवाइड करायचं आहे. इक्वेशन 1/2 इक्वेशन 1/2 दुसऱ्या पेजवर डिवाइड केलेले तर आपल्याला काय मिळालं आहे एन साइन थिटा. आता इथे थोडस फिक्क दिसत आहे तुम्ही पुस्तकाचा वापर करा. एन साइन थिटा बाय एन कॉस थिटा आणि त्यांचे एक्सप्रेशनही कसे असतील सेंट्रिपिटल फोर्स डिवाइड बाय एम जी आणि या ठिकाणी एम एम कॅन्सल होतो म्हणजे काय राहतो व्ही स्क्वेअर बाय आर आणि इथे जी म्हणजेच साइन थिटा बाय कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी असं इक्वेशन तिसरा मिळतो. आता या 3 इक्वेशन मधून वरून आपल्याला दोन प्रकारचे एक्सप्रेशन तयार करता येतात. ते म्हणजे व्हेलॉसिटी किंवा अँगल ऑफ बँकड. मग सुरुवातीला इथे अँगल ऑफ बँकड जर काढायचा असेल तर हा थिटा इथेच ठेवा टॅनला इकडे घेऊन जा म्हणजे टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी असंही इक्वेशन मिळतो. आणि हे 3 मार्कला विचारते इथंपर्यंत. आणि असाही क्वेश्चन असतो व्हॉट आर द डिपेंडिंग फॅक्टर ऑफ अँगल ऑफ बँकड. मग इथे काय देणार तुम्ही पहिला पॉइंट व्हेलॉसिटीवर डिपेंड असतो रेडियसवर आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 3 पॉइंट झाले. आणि तिसरं काय चौथं काय असू शकतं डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द व्हेकल. हे 2 मार्कासाठी सेपरेट क्वेश्चन असतो. आता दुसरा 3 मार्कासाठी काय विचारलं होतं टू डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ बँकड रोड. मग त्यासाठी या तिसऱ्याच इक्वेशन वरून आपण काय करायचं व्हेलॉसिटीची किंमत काढायची. मग तो कसं काढता येईल तर व्ही स्क्वेअर इथे बघा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा टेक स्क्वेअर रूट व्ही एस इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. मग आता इथेही 2 मार्काचा क्वेश्चन विचारतो. काय विचारता येईल बरं व्हॉट आर द डिपेंडिंग फॅक्टर ऑफ सेफ व्हेलॉसिटी ऑफ बँकड रोड. मग काय काय देता येईल पहिला पॉइंट रेडियस एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँगल ऑफ बँकड आणि तिसरा पॉइंट काय असेल तोच डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द व्हेकल. अशा प्रकारे आपण आज इथे तिसरा ऍप्लिकेशन ही बघितलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला पेज नंबर 6 वरचा उद्या बघायचा आहे स्पीड लिमिट वगैरे. आता वेगवेगळे काही आणखीन केसेस आहेत ते वेगळ्या पद्धतीचं पुढचं आर्टिकल आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत
ते उद्याच्या पिरियड मध्ये आपण बघूया. इथेच आज आता आपण थांबूया.